ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ಇಂದು 9th ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ 13ನೇ ಪದ್ಯಪಾಠ ಇದೆ. साथ ही हाथ बढ़ाना पाठದ अभ्यास प्रश्नोत्तरಗಳನ್ನು ನೋಡುವ. एक वाक्य में उत्तर लिखिए. पहला प्रश्न था कि कवि किससे हाथ बढ़ाने के लिए कह रहे हैं. उत्तर होगा कवि अकेले को हाथ बढ़ाने के लिए कह रहे हैं. इसका उत्तर होता है कि कवि साथी को हाथ बढ़ाने के लिए भी कह रहा है. ध्यान दीजिए, अकेले नहीं साथी. प्रश्न 2, भोज कैसे उठाना चाहिए. उत्तर है भोज मिलकर उठाना चाहिए. प्रश्न 3, सागर ने रास्ता कब छोड़ा. उत्तर सागर ने रास्ता मिलकर कदम बढ़ाने पर छोड़ा. चौथा प्रश्न था हम अगर चाहे तो कहाँ राहें पैदा कर सकते हैं. उसका उत्तर है हम अगर चाहे तो चट्टानों में राहें पैदा कर सकते हैं. पांचवा प्रश्न था अपनी मंजिल कैसी मंजिल है. उत्तर अपनी मंजिल सच की मंजिल है. छठा प्रश्न राई एक से एक मिले तो क्या बन सकती हैं. उत्तर राई एक से एक मिले तो पर्वत बन सकती है. सातवां प्रश्न किस्मत को कैसे अपने बस में कर सकते हैं. किस्मत को इंसान की एकता से अपने बस में कर सकते हैं. आगे होंगे 2-3 वाक्यों में उत्तर लिखने के लिए. पहला प्रश्न था कि हम मेहनत करने वाले मिलकर कदम बढ़ाते हैं तो क्या क्या हो सकता है. उत्तर है हम मेहनत करने वाले मिलकर कदम बढ़ाए तो सागर भी रास्ता छोड़ देता है और चाहे तो चट्टानों में राहें पैदा कर सकते हैं. दूसरा प्रश्न था एक मिलने का परिणाम क्या होगा. किन्हीं 2 लिखना है. एक से एक मिलने का परिणाम यह होता है कि कतरा एक से एक मिले तो दरिया बन जाता है. राई एक से एक मिले तो पर्वत भी बन सकती है. आगे था कि इन पंक्तियों को पूरा करना था. एक डैश थक जाएगा मिलकर डैश उठाना. उत्तर होगा अकेला भोज. साथी हाथ डैश है. उत्तर होगा बढ़ाना. मेहनत अपने डैश की रेखा डैश से क्या डरना. लेख और मेहनत. अपनी डैश सच की मंजिल अपना डैश नेक मंजिल और रास्ता. पांचवा था एक से एक मिले तो इंसान बस कर ले किस्मत. उसका उत्तर है. तुक वाले शब्दों को पद्य में है ऑलरेडी. वहां पर आपको क्या करना है कि पद्य पढ़ते समय आपको पहचाना था फिर अब लिखना है. यहाँ पर उदाहरण तौर पर एक दिया गया था कि बढ़ाया इसका एस तुकांत शब्द है झुकाया. उसी प्रकार पद्य में है कि बाहें निगाहें डरना मरना एक एकाएक पर्वत शरबत. आगे भावार्थ अपने शब्दों में लिखना है. कन्नड़ या अंग्रेजी में पद्य की पंक्तियां थी. एक से एक मिले तो राई बन सकती है पर्वत. एक से एक मिले तो इंसान बस कर ले किस्मत. साथी हाथ बढ़ाना. उत्तर होगा ಒಂದೊಂದು ಸಾಸುವೆ ಕೂಡ ಗುಡ್ಡವಾಗುತ್ತದೆ. ಮನುಷ್ಯ ಜೊತೆಗೂಡಿ ನಡೆದರೆ ಅದೃಷ್ಟವನ್ನೇ ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಜೊತೆಗಾರರೇ ಕೈ ಜೋಡಿಸೋಣ ಅಂದರೆ ಪರಸ್ಪರ ಸಹಾಯ ಮಾಡೋಣ. ಇದು ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ಸಾಲುಗಳ ಭಾವಾರ್ಥ ಆಗಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು अपने साथी के बारे में लिखना है. ऑलरेडी यहाँ पर उत्तर आपके साथी के बारे में खुद ही लिखना है. ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯನ ಬಗ್ಗೆನೇ ಬರೀಬೇಕು. आपके कितने साथी है ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಗೆಳೆಯರು. आपने 5 साथियों के नाम लिखे. 5 ಗೆಳೆಯರ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಬರೀರಿ. आपका बहुत अच्छा गहरा दोस्त कौन है. ಅದರಲ್ಲಿ ತುಂಬಾನೇ ಪ್ರಿಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೆಳೆಯ ಯಾರು. कितने सालों की दोस्ती है. ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ಗೆಳೆತನ ಇದೆ. दोनों के बीच कभी झगड़ा हुआ है. ಇಬ್ಬರ ಮಧ್ಯೆ ಎಂದಾದರೂ ಜಗಳವಾಡಿದ್ದೀರಾ. किस बात पर झगड़ा हुआ. ಯಾವ ಮಾತಿನ ಕುರಿತು ಜಗಳವಾಯಿತು. ऐसे ಸುಲझाया ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಪರಿಹರಿಸಿಕೊಂಡಿರಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಬರಿಬೇಕಿತ್ತು. ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. इस कविता में अपने साथी से हाथ बढ़ाने के लिए कहा गया है. मिलकर बोझ उठाने की बात बताई गई है. यह बात परिवार में भी आवश्यक है या नहीं ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. आपके परिवार में कौन कौन रहते हैं. ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಬರೀರಿ. पिता माता भाई बहन चाचा चाची दादा दादी एटसेट्रा. घर में कुल कितने लोग हैं. ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬರೀರಿ. उनके नाम क्या है. ಅವರೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ದಿದಿರಲ್ಲ ತಂದೆ ತಾಯಿ ಸಹೋದರ ಅವರ ಹೆಸರನ್ನ ಬರಿಬೇಕು. उनकी आयु कितनी है. ಅವರ ವಯಸ್ಸು ಎಷ್ಟು. वे क्या काम करते हैं. ಅವರ ಏನು ಕೆಲಸ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕೋಷ್ಟಕ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ಇದೇ ಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ತಾವುಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಿ ಅಂತಂದ್ರೆ ತುಂಬಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಹೆಸರು ಇದೆ. ಸೊ ನಿಮ್ಮ ದಾದಾ ಅಜ್ಜರ ಹೆಸರು ಬರಿಬೇಕು. ವಯಸ್ಸು ಅವರ ಕೆಲಸ. दादी ಅವ್ರದ್ದು ಅವರ ವಯಸ್ಸು ಕೆಲಸ. पिता माता भाई बहन फूफी काका. ओके. आगे है रिश्तों के नाम यहाँ पर लिखना है. ऊपर ही दिए गए थे. बुआ नाना दादी ताऊ नानी मामा चाचा मौसी. पिताजी को माँ कहते हैं दादी. पिताजी के बड़े भाई को कहते हैं ताऊ. पिताजी की बहन को कहते हैं बुआ. पिताजी के छोटे भाई चाचा. माँ के पिताजी नाना.
माँ की माँ नानी, माँ की भाई मामा, माँ की बहन मौसी। ये बहुत मोस्ट इंपॉर्टेंट वाले प्रश्न ही थे। आगे है तुम्हारे विचार से किसकी क्या क्या जिम्मेदारी है। ನಿಮ್ಮ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಜವಾಬ್ದಾರಿ ಏನಾಗಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಪಿತಾಜಿ ಘರ್ಗೆ ಜಿಮ್ಮೆದಾರಿ, ತಂದೆದು ಕುಟುಂಬದ ಮುಖ್ಯಸ್ಥತನ ಜವಾಬ್ದಾರಿತನ ಇದ್ದೇ ಇರ್ತದ. ಸೊ ಮಾತಾಜಿ ತಾಯಿದೇನಿರ್ತದ, ಖಾನಾ ಬನಾನ ಘರ್ ಸಂಭಾಲ್ನಾ, ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದ, ಅಡುಗೆಗಳನ್ನ ಮಾಡೋದು, ಮನೆಯನ್ನ ನೋಡಿಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಅದೇ ತರನಾಗಿ ದಾದಿಜಿ, ದೋಸ್ತ್, ತುಮಾರಿ ನಿಮ್ಮ ಜಿಮ್ಮೆದಾರಿಗಳನ್ನ ಒಂದೊಂದು ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಬರೀರಿ. ಸೊ ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. ಸಹಿ ಮಿಲಾನ್ ಕೀಜಿಯೇ, ಹೊಂದಿಸಿ ಬರಿಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆಲ್ರೆಡಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸಾಥಿ ಹಾತ್ ಬಡಾನ ಅಂದ್ರೆ ಮದದ್ ಕರ್ನ, ಭೋಜ್ ಉಟಾನ ಅಂದ್ರೆ ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಲೇನಾ, कदम बढ़ाना अंद्रे आगे निकलना, राहें पैदा करना अंद्रे नए मार्ग ढूंढना, राह की पहाड़ या पर्वत बनाना अंद्रे छोटी छोटी बातों से बेचा परिणाम निकालना ಅಂತಕ್ಕದ್ದನ್ನ ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನು ಅನುರೂಪತಾ ಇದಾವೆ. ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ बेचना, बढ़ाना, उठना, उठाना, चट्टान, पहाड़, मेहनत, परिश्रम, एक एक कतरा दरिया, एक एक राई पहाड़, अपना पराया, डर नीडर. ಅದೇ ತರನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಾಷಾಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಮುಹಾವರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಕ್ಸಾಮ್ಗಳಲ್ಲಿ ಒಂದಂಕ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿ ನಿಮಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂದರೆ ನೌದೋ ಗ್ಯಾರ ಹೋನಾ ಅಂದರೆ ಗಾಯಬ್ ಹೋನಾ, मुंह से फूल झड़ना ಅಂದರೆ मीठा प्रिय वचन बोलना, हवा से बातें करना ಅಂದರೆ बहुत तेज दौड़ना, मिट्टी में मिल जाना ಅಂದರೆ नष्ट हो जाना, 19-20 का अंतर होना ಅಂದರೆ बहुत कम अंतर होना ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿತ್ತು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ಇವುಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ರಿ. ಇಷ್ಟಿತ್ತು ಸ್ನೇಹಿತರೆ 9ನೇ ತರಗತಿಯ 13ನೆಯ ಪದ್ಯಪಾಠ ಸಾತಿ ಹಾತ್ ಬಡಾನ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ. ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್ ಮಾಡಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸರ್ಕಲ್ಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ. ಆಲ್ರೆಡಿ ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪ್ ಅದ, ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಗ್ರೂಪ್ ಅದ, ಅವುಗಳ ಲಿಂಕ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅವುಗಳಿಗೆ ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಸಿಗ್ತೀನಿ ಮತ್ತೆ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ.